जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। मस्त झालेला आहे वांग, तुम्ही पण बनवून बघा की कमेंट्स करा। ही माझी छोटी बहीण आहे आणि ती आज आपल्याला खास अशी रेसिपी शिकवणार आहे, काळ्या वांग्याची रेसिपी। तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि 3 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। थोडंसं तेल घालायचं आहे कांदा भाजायला। आता आपला कांदा भाजून झालेला आहे। आपण त्यात एक छोटा टोमॅटो कापून टाकणार आहोत। एक छोटा टोमॅटो आपण कापून घातलेला आहे। मसाला पुन्हा थोडा परतून घ्यायचा आहे, टमाटा नरम होईपर्यंत। कांदा भाजून घ्यायचा आहे, टमाटा भाजून घ्यायचा आहे। टमाटा आता आपला नरम झालेला आहे। आता यात आपण अद्रक आणि लसूण घालणार आहे। अद्रकचा साधारण 1 इंचाचा तुकडा घेतलेला आहे आणि तो कापून घेतलेला आहे। साधारण 1 इंचाचा तुकडा आहे अद्रकचा। एक मोठी कांडी लसणाची घेतलेली आहे, ती पण आपल्याला भाजून घ्यायची आहे, लसूण आणि अद्रक। गॅस बारीक केलेला आहे आणि हा मसाला साईडला लावून घेतलेला आहे। थोडंसं तेल घालायचंय। आता यात आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे। 1 चम्मच धना, 1 चम्मच तीळ, अर्धा चम्मच खसखस, अर्धा चम्मच सोप, 1 तेजपत्ता, 3 हिरवी इलायची, थोडंसं चक्री फूल, 3-4 लवंगा आणि 4-5 मिरे आणि थोडीशी जावित्री आणि थोडी दालचिनी घेतलेली आहे। 1 तुकडा छोटासा दालचिनीचा घेतलेला आहे तोडून। हे सगळं आपल्याला यात घालायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे। मसाला साईडला लावून घेतलेला आहे। आता यात आपल्याला खोबरं घालायचं आहे आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता मसाला मिक्स करून भाजून घ्यायचा आहे। आता आपला मसाला भाजून झालेला आहे, आपण तो काढून घेणार आहोत। आता आपण यात सुकट घालणार आहोत। बारीक वाला जवळा स्वच्छ करून घेतलेला आहे, तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। ऑप्शनल आहे, जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी नाही घातलं तरी चालेल। सुकट आता आपली भाजून झालेली आहे, आता आपण ती काढून घेणार आहोत। आता आपण थोडे शेंगदाणे घेतले आहेत, ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे। आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे, आवाज येत आहे बघा। आणि शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यात आपण भाजलेला मसाला घालून घ्यायचा आहे। कोथिंबीर घालायची आहे थोडीशी कापून। अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे। 1 चम्मच काळा मसाला घालायचा आहे। अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर घालायची आहे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हा मसाला वाटून घेतलेला आहे, हा आपल्याला वांग्यात भरून घ्यायचा आहे। मी अर्धा किलो वांगे घेतलेले आहे आणि मधोमध 2 चिरा पाडून त्यात तो आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। वांग्यामध्ये व्यवस्थित दाबून मसाला भरून घ्यायचा आहे आणि रेसिपी खूप छान आणि गावाकडची आहे। आता आपला वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। आता आपण रश्श्याची तयारी करूया आणि मी 2 बटाटे पण घेतलेले आहेत। 2 बटाटे सालून कापून घेतलेले आहेत, त्याला पाण्यात ठेवलेले आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता। हे वांगे नाशिक निफाड वरून आलेले आहेत आणि एकदम फ्रेश वांगे आहेत। माझी बहीण घेऊन आलेली आहे आणि तिची रेसिपी ही सगळ्यांना आवडते, म्हणून तिलाच करायला सांगितली आहे तुमच्यासाठी। आवर्जून बघा आणि कमेंट्स मध्ये नक्की कळवा। तेल टाकणार आहोत आपण मसाला भाजण्यासाठी। छोटा अर्धा चम्मच हिंग टाकलेला आहे आणि वाटलेला मसाला घालायचा आहे। छोटा चम्मच हळद घालायची आहे। 1 छोटा चम्मच कांदा लसूण मसाला घातलेला आहे। 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत
फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपला मसाला परतून झालेला आहे. बघा तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपल्याला आपले वांगे टाकायचे आहे. अर्धा किलो वांगी घेतलेले आहे मी आणि अर्धा किलोच्या प्रमाणे तुम्हाला सांगत आहे. तुम्ही मसाल्याचं प्रमाण आणि वांग्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता वांगे थोडे मसाल्यात आपल्याला परतून घ्यायचे आहे. थोडंसं जे मसाल्याचं पाणी आहे ते घालत आहे. 2 बटाटे सालून कापून घेतलेले आहे ते पण घालत आहे. आता ढाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिट थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे. पाणी घातलेलं आहे वरतून. आपले 5 मिनिट झालेले आहे आणि गॅस स्लोच आहे. हे गरम झालेलं पाणी आपल्याला यात घालायचं आहे. गॅस मी आता फास्ट करून घेत आहे. जी बनवत आहे तिच्याच तोंडाला पाणी आलेलं आहे हे बघून. आणि हा मसाला आपण वाटलेला आहे. सुकट आणि शेंगदाणे एकत्र वाटून घेतलेले आहे. तो पण आपल्याला यात घालायचा आहे. असं घालते पडताना दिसेल. काय एवढं घेऊन इथे घट झाली नसते मी. आता तुम्हाला किती पातळ धरायचं आहे त्यावर आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. गॅस मी फास्ट केलेला आहे. आता आपल्याला वांगे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. बघा आपलं वांग्याचा रस्सा जो रेडी झालेला आहे. सुकट टाकून मस्त झणझणीत वांग्याचा रस्सा बनलेला आहे. काळ्या वांग्याचा मस्त बनलेला आहे. तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि भूक पण लागलेली आहे. वांग बघून मस्त तरी आलेली आहे वरती. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.